इतक्या फ्रेम्स जवळ लावत ना मला देवालाच असल्यासारखं वाटत होतं. ज्या पद्धतीने या तिघांवर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप होतात मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. बरं सर, तुम्हाला विचारायला आवडेल की सर म्हणाले तसं इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, तेव्हा अर्थातच तुम्हाला ठाऊक नसेल की इतक्या वर्षानंतर कदाचित पुन्हा एकदा 3.5 नावाचा चित्रपट येईल सुद्धा. तर किती भारी वाटलं सगळ्यांना पुन्हा भेटून, कारण मला असं जाणवत आहे की हा मित्रांचा सिनेमा आहे. म्हणजे तुम्ही सगळे इतके छान मित्र आहात एकमेकांचे, एकमेकांसोबत काम केलेलं आहे की ती एक वेगळीच एनर्जी सेटवरती सुद्धा असली असेल. तर तुमचा कसा अनुभव होता? नक्कीच कोणाला म्हणजे पहिला चित्रपटाचा फायदा सगळ्यांनाच झाला करिअर वाईज. म्हणजे माझेही चित्रपट काही चालू होते, त्यात हा चित्रपट आणि अर्थात अशोक मामा, मकरंद, सिद्धार्थ असेल, गँगच सगळे चांगले होते. दोघांना मी खूप आधीपासून ओळखतो चांगला. पण मला पहिला शॉट अजून आठवतोय पहिल्याचा, की शाळेत जातो ना असं की मुलं केक कापायचा असतो तो, आणि तो पहिला शॉट होता माझा. आणि एकतर आधी सांगितलं होतं की बघा चलतीकरा गाडी जरी असलं तरी किशोर कुमार नाही करायचा आपल्याला. तो पूर्ण इनोसंट, त्याला जगच माहीत नाहीये, दादच त्यासाठी जग आहे एवढंच ठेवायचं. आणि पहिल्यांदा तू बाहेर पडलास आणि एका मुलीच्या प्रेमात जस्ट पडतोयस, पण पहिल्यांदा चाललायस तू. लॉंग शॉट होता काय वाटलं नाही मला, पण नंतर क्लोज साठी संजयने इतक्या फ्रेम्स जवळ लावत ना मला देवालाच असल्यासारखं वाटत होतं. पण पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला त्याला म्हटलं मी आयुष्यात कधी एवढा सुंदर दिसलो नाही, त्या चित्रपटात तू सुंदर केलंस मला. पण त्या क्षणाला कळत नसते, कारण आपले तर पूर्ण इनोसंट दाखवायचा चेहरा आणि प्रेम सगळ्या बाजूने थर्माकोल सगळं आणि एवढंच तो दिसणार. त्याचा कॅमेरा खूप लांब असायचा तेव्हा, आणि त्या गर्दीतनं तो बरोबर तुम्हाला मॅच करणार. तर माहिती हे टेक्निक खूप नवीन होतं माझ्यासाठी. पण अर्थात तो एक पहिला शॉट, पहिला सीन मला आठवतोय. आणि जेव्हा कळलं की सेकंड आता येतोय, तेव्हा मी अंकुशला एवढंच म्हणलं की गोष्ट फक्त छान घे. कारण बऱ्याच लोकांना ते असतं नाही, सेकंड पार्ट कधी कधी येतो आणि आपण कुठेतरी फसतो. मुद्दाम कोण करत नाही प्रश्न, पण जरा कुठं हुकतं, तसं काही हुकतं का म्हणे. कारण ह्या पिक्चरने पहिल्या पार्टने खूप फार असं काही लावून विनोद नाही आहेत, पण खूप सटल आहे, पण लोकांना आवडलं ते. ती निराग असतात सगळ्यांचीच, ती लोकांना खूप आवडली, ती राहिलीच पाहिजे. आणि ती राहणारी म्हणजे आम्हाला एक खात्री होती, पण ती गोष्ट मात्र छान आली तर त्याला गंमत आहे. पण जेव्हा अंकुशने आम्हाला गोष्ट सांगितली तर म्हणलं हा आता गंमत येईल. हा चित्रपट एवढ्या वर्षाने काय येतोय, तर ती गंमत पण तेवढी चांगली असेल, ताजी असेल, ती गंमत खेळायला काम करायला मजा येईल. आणि दुसरा एक फायदा असा होता की परत आम्ही अशोक मामा, मी, मकरंद पुन्हा एकदा आम्ही काम करणार होतो. कारण मधल्या काळात मी मकरंद वेगळं करत होतो, अशोक मामा मी वेगळं करत होतो. पण परत तिघांनी मिळून केलेला तो पहिला पिक्चर, त्यानंतर डायरेक्ट हा चित्रपट म्हणजे सेकंड पार्ट. आणि बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच चांगल्या गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिल्यात, पण आता देखील शिकायला मिळाल्या. आणि एकंदरीतच सचिन, तुला आम्ही पहिल्या दिवशी त्याला फोन केला होता. पहिला शॉट झाला, नारळ आपलं पूजा आली आणि सगळ्यांनी पटापट फोन करून अरे तुला मिस करतोय. आणि तो बिचार त्या शूटिंगमध्ये त्यात नारी होरी मला पण ते अडकलोय मी. पण तुझ्या शुभेच्छा होत्याच, पण अंकुशने पण शिवधनुष्यच म्हणे चांगलं उचललं, चांगलं पेललं. आणि अर्थात सगळ्यांची कामं आणि एकंदरीत हा चित्रपट आम्हाला आवडलाय, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. आत्ताच आपण म्हणतोय की मराठी चित्रपट अलीकडे पलीकडे काय 19-20 होते, तर मला असं वाटतं की ते 19-20 न होता ते चांगले हजारात जाऊ देत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू दे की हा येऊन थिएटरमध्ये येऊन चित्रपट पहा. आपल्याकडे अजूनही आपले ते लोक काय करतात की दुसऱ्याला विचारतात, काय तू पहिलाच विचार कसा वाटला, तो ठरवून सांगेपर्यंत तो एक आठवडा निघून गेला असतो, तो ते चित्रपट खाली उतरलेला असतो. तर मला असं वाटतं कोणीही कोणाला न विचारता डायरेक्ट या चित्रपट पहा. तुम्हाला आवडलं असेल तर 10 लोकांना सांगा, नाही आवडलं तर लगेच 10 लोकांना सांगा, पण येऊन थिएटरमध्ये पहा तरी. तर मी आमच्या संपूर्ण टीम तर्फे सांगतोय की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पहा. मला प्रश्न हा विचारायचा की जी 2 माणसं आता इथे उभी आहेत, त्यांनी कोणती एक गोष्ट केली तर तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच्या तशी करशील. नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्यासाठी 3.5 आणि पुन्हा एकदा 3.5 ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. कारण मी आणि कुशल बद्रिके, मी भरत सरांबरोबर काम केलेलं, मी
मकरंद सरांवर काम केलेलं, पण माझं एक ड्रीम कम ट्रू होतं, जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती. आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काहीतरी काम करायची संधी मिळेल का. आणि 3:30 मध्ये अशोक सराफ सर, भरत सर आणि मकरंद सर एकत्र असणार होते, तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं. आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी. सिद्ध्या तू करायचा पिक्चर सिद्ध्या. आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदानी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता. म्हणजे सचिनदा अंकुशदा सांगायचे मी काही नाही, तुम्ही 3:30 जर पाहिलात तर ह्या तिघांचा सीन चाललाय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय, पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे. आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार, कारण एकदा घरी भेटलो होतो त्याच्या मी सगळे. आणि तेव्हा अमितदा म्हणाला होतं की सिद्ध्या ज्या पद्धतीने या तिघांबरोबर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप होतं तुम्ही. आणि मला खूप भारावलेपणाची गोष्ट होती की ना की येस माझं काहीतरी छोटं मोठं जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झालंय. कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा 3:30 येतो, तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो. आमचं येरेरेचं शूट चाललेलं, तारखा खूप अशा वर खाली त्यात ते कसं करायचं. आणि मला ही फिल्म मिस करायची नव्हती. मला हे तीन जे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे गोल्ड हे सोनं आहे. ह्या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट ते कशा तरी डेट ऍडजस्ट झाले होते. आणि मी माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो. मी भरत सरांना सांगितलं, भरत सर काय करू. मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचंय वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आपला आहे. यावेळेला बाकायदा ते त्यांना नरेशन दिलं. मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की आपण करूया, नाही तू सिनेमा ऐक, तुझा एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा 3:30 करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचंय. सेटवर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला, डबिंगला मी डब करताना मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकाराम मंचेकर आणि मारुती कदम ही 2 पात्र केली, पण तो मदनदा आणि तो बबन हे एवढं इनोसन्स ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं. कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे, जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही असं ते सांगायचे. पण आता कळते की तो जो इनोसन्स आहे ना आज त्या ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय, त्याचा साधा सोपा त्या 3 भावांची गोष्ट आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसणं, तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलंय. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो, कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो की आपण भरत सर, मकरंद सर, अशोक सराफ सर यांच्या पिक्चर मध्ये आहोत, त्याला कुशलला पण मिस करतोय. आणि अरुण नलावडे सर मस्त बघत होते, याचं नाव घ्यायचं होतं. तर ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. आणि आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी माझ्या वर्षाचे प्रेक्षक बघताय. धन्यवाद. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. येस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मला एकतर मकरंद अनसपुरे या माणसाचा आणि अभिनेत्याचा हजरजबाबीपणा हा मला खूप आवडतो. ते इन्स्टंट आहे. म्हणजे त्यांनी आता ऍडिशन साठी माझ्याकडे बघितलं असेल, पण विनोद इन्स्टंट केवढा असावा, पटकन मॅगी पेक्षाही फास्ट तो असेल तो मकरंद अनसपुरे सरांचा आहे. आणि भरत जाधव सर, अंकुश चौधरी सर यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे जे मला नेहमी सांगतात. भरत सर मला कॅमेऱ्यासमोर कॅमेरा नंतरही, स्वर्गीय विजय चव्हाण सरांनी त्यांना हात दिला ते पुढे आले, आम्ही तुला हात दिलाय तू पुढे आलास, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा कलाकारा हात दे तो पण पुढे येईल. हे मात्र आणि हेच आहे, हा साधेपणा आहे. आणि सचिता अंकुशा या दोघांनीही दोघंही माझ्याबरोबर काम करतात. माझे इंटर कॉलेजचे पहिले दिग्दर्शक हे सचित पाटील सर होते. आणि 3:30 अंकुश दादा. आणि जानेवारी खूप स्पेशल आहे कारण अंकुश दादा बर्थडे आहे, त्यामुळे या जानेवारी धमाका होणार आहे. आणि मला खूप बरं वाटतं. मला इथे राहणं, इथे असणं, ह्या फ्रेम मध्ये राहणं, ती फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि मी ती सोडली नाहीये. मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद.